पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात या संदर्भातील सविस्तर माहिती पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली। ठाणे शहर पोलिसांनी हा अभिनव उपक्रम राबवला। पोलीस रायझिंग डेच्या निमित्ताने हा उपक्रम ठाण्यात घेण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे। यानिमित्त नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने रोज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनमधील कामकाज कसं चालतं तसेच त्यांना शस्त्र प्रदर्शन केलं जातं व त्या शस्त्राबद्दल माहिती दिली जाते। त्याचप्रमाणे प्रत्येक रोज 2 शाळेमध्ये सायबर एक्सपर्ट व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं सुद्धा शाळेमधील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, सेफ्टी मेजर्स कसे घ्यायचे याबद्दल रोज त्यांना लेक्चर चालू आहेत। त्याचप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं मेडिकल कॅम्पसुद्धा आयोजित केलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांचा मीटिंग पण आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर जे पोलीस मुख्यालयाचं बँड पथक आहे हे पण तलावपाळी येथे बँड पथकाचं वाद्यन झालेलं आहे। उद्या 5 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही सायकल प्रेमी व नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं एक सायकल राईडचं पण आयोजन केलेलं आहे। सदरचा सायकल राईड हा चिंतामणी चौक ते घाणेकर सभागृहाच्या तिकडे उपवनकडून वापस असा आणि एक जॉय राईड पण आहे। असे सर्व कार्यक्रम या रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगानं आयोजित केलेले आहे आणि उद्याची जी सायकल राईड आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे। त्याची जी लिंक टाकली होती त्या लिंकमध्ये आत्तापर्यंत 507चं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्यासाठी उद्या आपण सर्वांनी सायकल राईडच्या तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो। सर, महिला सुरक्षेसाठी कशा प्रकारे रेझिंग डे मध्ये महिलांना जनजागृती? महिला सुरक्षेच्या बाबतीत मागील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं शाळेमध्ये जे काय सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजेत त्या सर्व शाळांचं एक सिक्युरिटी ऑडिट झालेलं आहे की त्या शाळेमध्ये सर्व ठिकाणी कॅमेरे आहेत का, त्यांच्याकडं काम करणाऱ्या लोकांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे का, तसेच त्यांच्याकडं तक्रार पेटी आहे का व इतर असे 15 मुद्द्यांवरून शाळेकडं भेट देऊन त्यांची माहिती घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आपण शाळेत गेल्यानंतर मुलींना गुड टच, बॅड टच तसेच त्यांच्या शाळेमध्ये जर असे काही कुणी गैरप्रकार करत असेल तर पोलिसांना किंवा शिक्षकांना माहिती द्यावी। कुठलाही भीती न बाळगता त्यांना पालकांना, पोलिसांना किंवा शिक्षकांना माहिती दिली पाहिजे याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे।